सर्वात फेवरेट खेळाडू मैदानावरती खेळत आहेत ते म्हणजे श्रावण डोंगरे, शहापूरचा रावण अर्थात श्रावण. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तर स्ट्रायकिंग एंड वरती निलेश बांगर आपल्याला पाहायला मिळतील. वासुदेव पहिल्या षटकामध्ये सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या अशा शुभेच्छा. 12:42 आत्ता वाजलेले आहेत आणि कंप्लीट तुम्हाला 1:02 हा सत्र कंप्लीट करणं बंधनकारक असेल. पहिले 3 षटक आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल चौथ्या षटकामध्ये. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल वासुदेव यांचा डाऊन द लेग साइड. हा चेंडू अवांतरचा असेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 1 या आकड्यावरती. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. आसनगाव संघ जो संघ आपल्याला पाहायला मिळाला एक चांगल्या फॉर्म मध्ये, त्या संघाने 60+ धावसंख्या उभारली. इथे देखील तेच आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी संघ आतापर्यंत पहिल्या डॉट बॉल होतोय. धावसंख्या 1 या आकड्यावरती. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, तुमचा 12 मॅन देखील प्रॉपर ड्रेस कोड मध्ये असणं बंधनकारक आहे आणि कृष्णा बॉईज वाफे संघाला 2 धाब्यांची पेनल्टी असेल कारण त्यांचा खेळाडू जीन्स मध्ये आहे. यावेळेस पटका लाजवाब पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला नो बॉल आणि नो बॉल वरती आलेला हा दमदार स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा फलंदाज निलेशच्या बॅट मधून तडाखा. खासदार चषक षटकार. म्हटलं जातं की देने वाला जब भी देता चप्पड फाड के. पहिल्या 2 बॉल वरती एकच झाली, त्यानंतर नो बॉल आणि षटकार. आता हा फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटच्या बॉलला कट केलाय. वरच्या दिशेला थोडासा टाइट थ्रो असता, क्विक हँड असते, तर मात्र इथे क्विक आपल्याला पाहायला मिळाला असता. रनआउट देखील शक्यता नाकारता येत नाही. धावसंख्या धावफलकावर पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर पहिली मैदानावरती सुरू आहे आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं कुठेतरी पाहायला मिळतोय वाफे संघ फ्रंट फूट पोझिशन वरती. मिड विकेटच्या दिशेला करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र आजची इनर एज लागली आणि तोपर्यंत 2 धावा मैदानावरती कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. श्रावण डोंगरे आणि त्यांच्या जोडीला निलेश बांगर. ही जोडी सलामीची पाहायला मिळते कृष्णा बॉईज वाफे या संघाकडून खेळत असताना. दुसरीकडे पाहायला मिळतील ते म्हणजेच वासुदेव, जे जबरदस्त गोलंदाज आहेत, नामवंत गोलंदाज आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये आम्ही उल्लेख केला की सातत्याने या संघाने आपल्या नावाचा डंका पेटवलाय. असा संघ वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली खेळत असतो. सातत्याने MD स्पोर्ट्स कोसले आणि तो संघ पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला गोलंदाजी करत असताना. यावेळेस दिशा दाखवली. पॉइंट मध्ये फिल्डर असतील. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज बाद. नो बॉल. नो बॉल वरती इथे विकेट आली आहे रनआउटची. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज होतील बाद. मैदानावरती झालाय घात, पात आणि अपघात. तिसऱ्या पंचांची मागणी कुठला खेळाडू येस क्रॉस झालेत की नाही ते पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. MB स्पोर्ट्स आटगाव संघाचे कर्णधार, विनंती असेल आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आटगाव संघाचे कर्णधार, विनंती असेल आपण लवकरात लवकर संपर्क साधा. NB स्पोर्ट्स आणि फलंदाज निलेश बांगर बाद झालेले आहेत. निलेश बांगर बाद असतील याची नोंद करून घ्यायची आहे. स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज असेल याची देखील नोंद करून घ्या.
पहिला विकेट मिळतीये 12 आकड्यावरती. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये कट केला होता. पॉइंट मध्ये फिल्डर होते आणि पॉइंट मधल्या फिल्डरने जबरदस्त थ्रो केला. इथे कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन खराब आणि नॉन स्ट्रायकिंग एंडच्या जवळ होते श्रावण डोंगरे, त्यामुळे स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद झाले आणि निलेश यांची खेळी समाप्त झाली. पहिली विकेट 12 आकड्यावरती, निलेशची खेळी समाप्त. यस डीजे. बारा आकड्यावरती पहिली विकेट नो बॉल आणि फ्री हिटचा कॉल असं देण्यात आलेला आहे. उमेश असतील स्ट्रायकिंग एंड वरती. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. या षटकाचं विवरण पाहिलं तर एक व्हाईट बॉल, 2 नो बॉल, नो बॉल वरती विकेट देखील आली, नो बॉल वरती षटकार देखील आला. त्याला बघता 2 डॉट बॉल, 1 सिंगल आणि 1 डबल आतापर्यंत पाहायला मिळतीये. कृष्णा बॉईज वाफे विपक्ष MD स्पोर्ट्स कोसले अशी मॅच. यावेळेस फटका चांगला विशेप मध्ये उडवला गेलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 13 आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं षटक जे सध्याच्या स्थितीला ऑन गोईंग पाहायला मिळतंय. स्प्लिक ऑफ द रिस्क क्वेलेक मध्ये फिल्डर असतील. रनआउटची संधी निर्माण झाली होती मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना कृष्णा बॉईज वाफे संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14. या षटकामध्ये षटकार देखील आला. या षटकामध्ये रनआउटची विकेट देखील आली. तरी देखील जर पाहिलं गेलं पहिल्या षटकाचं विवरण, पहिला बॉल वाईट, त्यानंतर 2 चेंडू 2 निर्धाव आणि त्यानंतर नो बॉल वरती षटकार आला, सिंगल आली, त्यानंतर डबल आलं, त्यानंतर नो बॉल वरती रनआउटची विकेट ज्यात निलेश पांगरची खेळी समाप्त झाली. 5व्या बॉल वरती सिंगल आणि 6व्या बॉल वरती देखील सिंगल आली. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14. आता पांडुरंग पाहायला मिळतील मैदानावरती. पुढील मॅच डबल स्पोर्ट्स गंगा रोड विपक्ष NB स्पोर्ट्स आटगाव अशी पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं ही नम्रतेची विनंती असेल. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 16. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरा मार्गस्थ आहे. जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहिरा मैदानावरती आता पांडुरंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती देखील सिंगल धाव होती मात्र मिसफील्ड झाली. त्याला अनुषंगून 2 धावा आल्या. मात्र त्यानंतर जर पाहिलं गेलं तर नक्कीच आपण म्हणू शकतो की इथे एकदा अजून ऍड झाली. त्यानंतर ऑन द नी नटराज मुद्रा स्टाईल मध्ये जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग लीग क्षेत्रामध्ये 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 18 आकड्यावरती. वन शॉट, त्यामुळे एकच धाव धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 17 आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती जरूर आहेत. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत पहिला बॉल डबल, त्यानंतर डॉट, त्यानंतर आलेली सिंगल. या षटकामध्ये 3 धावा आल्यात. पहिला षटक जे वासुदेवने हाताळलं त्यामध्ये महागडी गोलंदाजी जरूर झाली. मात्र आता जर पाहायला गेलं तर पांडुरंग यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. ज्यावेळेस विशेप मध्ये उडवला गेलाय डीप मध्ये फिल्डर फिल्डिंग लाजवाब फिल्डिंग लाजवाब एफर्ट पाहायला मिळालं. दूरवरून प्रवास केला आणि त्यानंतर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो ज्यावेळेस चेंडू अगदी आपल्या जवळ पडतो त्यावेळेस त्याला जज करणं, त्याचा बाउन्स जज करणं थोडंसं अवघड असतं. पाहिलं थोडासा झेप घेतली आणि
जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॅकफुटला आले, डिफेन्स केलं. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळतीये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती कृष्णा बॉईज वाफे संघ. थोडासा आपल्याला बॅकफुटवरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू बॅट अँड पॅड मधून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. 2 षटकांचा वाजविके समाप्त होतोय. पांडुरंगाच्या या षटकामध्ये आल्या 4, मागील षटकामध्ये आल्या होत्या 14. 2 षटकांची समाप्ती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना कृष्णा बॉईज वाफे संघाची पाहायला मिळेल धावसंख्या 18 या आकड्यावर. मच एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे मॅन फ्रॉम उजरली आदरणीय किरणजी फिरगाणे सरांच्या माध्यमातून श्रावण डोंगरे यांच्यासाठी शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. किरण सर देखील इथून मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्या माध्यमातून श्रावण डोंगरे यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज कल्याण परिसरामधील देखील दर्शक ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत. ते कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं देखील. यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळेल फक्त दिशा दाखवली, ड्राईव्ह केला, एकदम कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये थोडासा आपण म्हणू शकतो डिफेन्सिव्ह पावित्र्य कदाचित शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल श्रावण यांच्या माध्यमातून. बॅकफुटला आले, इतकासा चांगला संपर्क झाला नाहीये. आडवी बॅट फिरवली होती. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता विशेप मध्ये, मात्र लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग लाजवाब. एक धाव कंप्लीट एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 20 या आकड्यावर. धर्मेंद्र पाहायला मिळत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. ईस्टर्नच्या मागे मास्टर माइंड वासुदेव जे आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डाऊन द बॉल फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली कंप्लीट आणि मोठा धक्का बसतोय कृष्णा बॉईज वाफे संघाला. फलंदाज श्रावण डोंगरे यांची खेळी होत असताना समाप्त. श्रावण बॅक टू दी पवेलियन. कृष्णा बॉईज वाफे संघासाठी हा फार मोठा धक्का आहे, कारण याच खेळाडूने शहापूरच्या ऐतिहासिक मैदान अर्थातच खाडे विद्यालयाचा त्यामध्ये धर्मवीर चषकामध्ये 6 चेंडू 6 षटकार मारायचा विक्रम देखील प्रस्थापित केला होता. तोच खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जातोय. आता बाबू पाहायला मिळतील इन ॲट नंबर 4. पाहूया बाबू आणि उमेश हे कशा प्रकारे कामगिरी करतील. शेवटचे 3 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत. धर्मेंद्रने जबरदस्त कमबॅक करून दिले आपल्या संघाला. मागील ओव्हर मध्ये देखील फार चांगली गोलंदाजी पांडुरंग यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील पाहायला मिळेल चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. फिल्डर असतील धोक्याची घंटा नक्की होती, मात्र बॉल निघून चाललाय. फिल्डरच्या हाताला ब्रश करत बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा बिगुल वाजवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार. महेंद्रजी गोतर्णे सर जे
MD स्पोर्ट्स कोसले संघाचे धडाडीचे आणि आघाडीचे फलंदाज आहेत. सातत्याने कोसले संघाचं नाव ज्या खेळाडूने मोठं केलंय असे महेंद्र गोतर्णे सर, त्यांच्या माध्यमातून MD स्पोर्ट्स कोसले संघाला शुभेच्छा आल्या आहेत. ते देखील स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आपण करूया या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. लेगबायची एकदा वाट, एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळेल. 27 ऑन द बोर्ड, 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जरूर षटकाराला मात्र जर इकॉनॉमी पाहिली तर अगदी 10च्या खाली आहे. सो जबरदस्त गोलंदाजी नो डाऊट ॲट ऑल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील पाहायला मिळेल बॉल गेलाय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला समाप्त होत आहे. तिसरं 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 28 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यस डीजे. मॉडेल घ्यायचं नाहीये बघा. परफेक्ट तुम्ही 15 मिनिटांचा अवधी खर्च केलेला आहे पहिल्या 3 षटकांसाठी, त्याबद्दल कौतुक असेल. मात्र आवर्जून उल्लेख करू की शेवटचं षटक देखील आपल्याला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं. 3 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आता शेवटचं अंतिम षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहील. स्ट्रायकिंग एंड वरती उमेश असतील, 5 चेंडू 3 वरती खेळत आहेत. दुसरीकडे बाबू, ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय, एक डॉट बॉल त्यांनी फेस केलाय. 2 चेंडू 6 वरती ते खेळत आहेत. आता हितेश खांद्यावरती जबाबदारी आहे. पाहूया हितेश कशा प्रकारची कामगिरी करतील. मैदानावरती हे शेवटचं षटक मार्गस्थ असेल. पॉइंटच्या दिशेला कट करायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल. संगीत सुनकर, ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते हैं पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. भरोसा दाखवलाय गोलंदाज हितेशवरती आणि त्या भरोस्याला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल. पहिला बॉल तर जबरदस्त होता. दुसऱ्या बॉल वरती चेंडू हवेमध्ये, मिड ऑन वेकेंड झोन, लॉंग ऑन मधून फिल्डर जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड, 30 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर शेवटचा अंतिम अखेरचं पाहायला मिळतोय, ज्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. पहिले 3 षटक जबरदस्त राहिले, ज्यामध्ये दुसरं षटक आपल्याला पांडुरंग यांचं पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर जर पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय फॉर द ऍक्शन ऑफ चकिंग. फॉर द ऍक्शन ऑफ चकिंग आपण पाहू शकतो. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील या मागण्या झाल्या आणि एक नामवंत खेळाडू आढळला जो आपल्या भारतातून बिलॉंग करतो, ज्याचं नाव आहे हरभजन सिंग. श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन, वन ऑफ द फायनेस्ट स्पिनर, ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 800 विकेट घेतले असा खेळाडू. तर त्या खेळाडूवरती देखील आक्षेप घेण्यात आला. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर अर्थात सुनील नारायण, ज्यांच्यावरती देखील आक्षेप घेण्यात आला. आणि हे सर्व खेळाडू आढळले त्यानंतर त्यांनी त्यांची बॉलिंगची ऍक्शन चेंज केली आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आता देखील होतीये. फेअर डिलिव्हरी, फेअर बॉलिंग. कधी कधी प्रेशर टाकण्यासाठी देखील शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो ते म्हणजे गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात येतो. मात्र हे क्रिकेटचे दावपेच असतात. साम दाम दंड भेद हे सगळ्या गोष्टी आपल्याला वापराव्या लागतात. त्यावेळेस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, क्रिकेटच्या विलोभनीय दुनियेमध्ये आपण टिकून राहतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन फेल है. आम्ही सातत्याने उल्लेख करतो. त्यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र
एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र 31 या आकड्यावरती. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे ते अगदी पाहू शकतो आपण. चौथं कृष्णा बॉईज वाफे विपक्ष MD स्पोर्ट्स कोसले. अशी मॅच, अशी लढाई, अशी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. बिरवाडीचे जबरदस्त मैदान आणि खासदार चषकाचं भव्य दिव्य आयोजन. आणि जितकं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतोय तितकं भव्य आणि दिव्य स्ट्रोक पाहायला मिळतोय बाबूच्या बॅटमधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शिरून फाडून बेधून हव्याशी वार्तालाप करत सीमा पार खासदार चषक षटकार. सो मच. षटकार आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 37. दिल मांगे मोर आणि अगदी तेच पाहायला मिळालं. गरज होती धावेंची आणि धावेंचा पुरवठा देखील केला जातोय फलंदाज बाबूच्या माध्यमातून. उमेश जे खेळतायत 6 वरती 8 धावा, 9 धावा माफ करा या षटकामध्ये आलेल्या आहेत. हितेशच्या माध्यमातून खर्च झालेले आहेत 9 धावा. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. धावसंख्या धावफलकावरती 39 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती पाहूया कशा प्रकारे कामगिरी जी मात्र केली जाईल. 39 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद होतील. विकेट्स होत असताना पतन 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 40 या आकड्यावरती विजयासाठी 41 धावेंची आवश्यकता असेल. कृष्णा बॉईज वाफे संघासमोर खेळत असताना MD स्पोर्ट्स कोसली संघाला टॉसच्या दिशेला वळणार आहोत, जिथे एकीकडे AA स्पोर्ट्स गंगा रोड, दुसरीकडे NB स्पोर्ट्स आटगाव. 2 मातंबर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रथम चव्हाण सर आपल्याला जॉईंट होतील. दोन्ही संघांचे कर्णधार AA स्पोर्ट्स गंगा रोड विपक्ष NB स्पोर्ट्स आटगाव असे 2 मातंबर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचे, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल. एकीकडे संघ AA स्पोर्ट्स गंगा रोड, दुसरीकडे NB स्पोर्ट्स आटगाव. दोन्ही नामवंत संघ आहेत. नामवंत खेळाडूंची मंदिरे असणारे संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय घडेल काय बिघडेल. दोन्ही संघ या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असतील तर दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. गंगा रोड संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विनंती असेल NB स्पोर्ट्स आटगाव संघाचे कर्णधार आपण उपस्थिती दाखवायची आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक प्रथम चव्हाण आपल्याला जोडले जातील. गंगारोड संघाचं कॉल आहे हेड असं कॉल होता आणि हेड पडलेलं आहे. विनंती मागे आपण व्यासपीठावर जाऊन स्थान पण व्हायचंय. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गंगारोड संघाने सर्वप्रथम टॉस जिंकला. अभिनंदन. आपला डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग करणार आहेत. समोर जर पाहिलं तर आटगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक दिग्गज मातब्बर संघ. या विभागाचा विचार केला तर सातत्याने अनेक स्पर्धा गाजवताना आटगाव संघ पाहायला मिळतो. काय स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या विरोधामध्ये आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी आम्ही 40च्या आत त्यांना रोखू. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? सुजय आहे, समीर आहे, सिद्धू आहे. चांगले बॉलर आहेत आमचे. 100% आम्ही रोखू त्यांना. 100% रोकाल. विश्वास असणं गरजेचं आणि तो विश्वास तुमच्यामध्ये पाहायला मिळाला. तुम्हाला एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. 6,500 एंट्री फी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण पाहू शकतो. अप्रतिम अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री कर्टन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. 12 टी-शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित
खासदार चषक 2024चा थरार आपण पाहतोय. खूप कमी स्पर्धा अशा होतात ज्यामध्ये इतके सर्व इतक्या कमी शुल्कामध्ये पाहायला मिळतो. एक प्रकारे म्हणायला गेलं तर शहापूरचा वर्ल्ड कप म्हणून देखील या स्पर्धेला पाहिलं जातं. तर या स्पर्धेबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. 100% खूप मोठी ट्रॉफी ही आणि इथं खेळायला सर्वजण उत्सुकता असतात. आणि आम्ही गेल्या वर्षी इथं खेळलो होतो, यावर्षी आणि एकदम सुंदर नियोजन असा बिरवाडीकरांचा, एकदम मस्त. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या शुभेच्छा. मी येतोय आडगाव टीमच्या कॅप्टनकडे. दादा, आपण टॉस हरलात. आपण जर टॉस जिंकला असतं तर आपला डिसिजन काय होता? बॅटिंगच घेणार होतो आम्ही. मनासारखी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कारण समोर जर पाहिलं गंगारोड ज्यामध्ये सिद्धू आपल्याला पाहायला मिळतील, सिद्धांत देखील पाहायला मिळतील, मातब्बर खेळाडू सुजल देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर काय स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या विरोधामध्ये? आम्ही 50 ते 60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 50 ते 60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? अक्षय आहे, दीपक आहे, योगेश आहे, अजून भरपूर खेळाडू आहे. सगळेच खेळाडू खेळतात. तुम्हाला देखील शेवटचा प्रश्न विचारेल. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024चा थरार पाहायला मिळतोय. इतक्या कमी शुल्कामध्ये इतके सारे पारितोषिक आणि वन ऑफ द फायनेस्ट ट्रॉफीज आपण पाहतोय. तर या स्पर्धेबद्दल 2 शब्द आणि नक्कीच आयोजन कमिटीबद्दल देखील 2 शब्द ऐकायला आवडतील. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी चांगलंच आयोजन असतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने आयोजन करतात. त्याच्यामुळे मी त्यांचा आभार मानतो. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. टॉस कंप्लीट होतोय. टॉस जिंकलेला आहे गंगारोड या संघाने. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलंय आडगाव संघाला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण जोडले जाणार आहोत. आवाज जो मात्र कल्याण ग्रामीणचा आपल्याला ऐकायला मिळेल. प्रसन्न चव्हाण ज्यांच्या माध्यमातून खेळाचं पुढील सत्र आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच प्रथमजीत चव्हाण सर. पुनश्च एकदा जोडले गेलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिक राजाचं करूया आपण खासदार चषकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. 1:08 झालीत आणि आपण पहिला बॉल टाकतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी पहिल्या षटकामध्ये श्रावण पाहायला मिळेल. श्रावणचा हा बॉल आणि चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल, लॉंग ऑफचे फिल्डर. व्हॉट अ एफर्ट, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. जबरदस्त एफर्ट. लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन मध्ये आले आणि त्यानंतर फिल्डिंगचा जो दर्जा पाहायला मिळाला, कौतुक करावं लागेल. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या साथीने धावफलक ओपन होईल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर पहिल्यावरती मार्गस्थ आहे पहिला आणि पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल आणि पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळाला श्रावण यांच्या माध्यमातून. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल झाले ऑन साइडला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. जे थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. डाबळे चांगला चेंडू आहे. कमबॅक करायची गरज होती आणि कमबॅक झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 6 या आकड्यावरती. डॉट बॉल आहे. पुढील मॅच गंगारोड विपक्ष NB स्पोर्ट्स आडगाव, अर्थात AA स्पोर्ट्स गंगारोड विपक्ष NB स्पोर्ट्स आडगाव अशी ती मॅच, तशी लढाई पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे. पंचांकडे अपील उचलून धरली आणि फलंदाज बाद होतील. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीम MD स्पोर्ट्स कोसले संघाला. फलंदाज पांडुरंग यांची खेळी होत असताना समाप्त. पांडुरंग बॅक टू दी पवेलियन.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल MD स्पोर्ट्स कोसले संघाची. यावेळेस पुन्हा एकदा अजून एक दमदार चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज यावेळेस देखील होत असताना बाद, विकेट्स होत असताना पतन, धर्मेंद्रची खेळी होत असताना समाप्त. धर्मेंद्र बॅक टू दी पवेलियन. दोन विकेट इथे घेण्यामध्ये यश मिळालंय श्रावण डोंगरे यांना. शहापूरचा रावण अर्थात श्रावण, ज्याच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल श्रावणचं, कारण धावसंख्या धावफलकावरती 41 डिफेंड करायची आहे आणि ते करत असताना कशा प्रकारची गोलंदाजी करावी, तर अशा प्रकारची गोलंदाजी करावी. जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी पाहायला मिळते. आता ऑन अ हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का? स्विच हिट करायचा प्रयत्न आणि येस, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळते नशिबाची साथ, बॉल सीमा पार. शेवटच्या बॉल वरती आलेला हा दमदार नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता ऋषांक पाहायला मिळतील. ऋषांक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 1:08 आपण पहिला बॉल फेकला. आता वाजलेले आहेत 1:14 म्हणजे परफेक्ट तुम्ही 6 मिनिटं घेण्यात आलेली आहेत. मात्र त्यामध्ये 2 विकेट देखील गेलेत, सो तो एक फॅक्टर आहे. अन्यथा मला वाटते 5 मिनिटांमध्ये देखील शशिकांत सर हा षटक कंप्लीट होऊ शकला असता. तुर्तास मॅचच्या दिशेला वळणार आहोत. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी ऋषांकच्या माध्यमातून. फिंगर रोल करण्यात आले आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती आपण पाहू शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये फिंगर रोल करण्यात आले. चेंडू पडल्यानंतर थोडासा फिरला एसएनच्या मागे. एसटी रक्षक पाहायला मिळतात श्रावण, ज्यांचं टेक फार चांगलं. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील, मात्र लॉंग ऑनच्या दिशेला बॉल सीमा पलीकडे. मागील बॉल डॉट मात्र क्विक कम बॅक करत असताना हा दमदार चौकार. अक्षय खंडागळेच्या बॅट मधून आलेला हा चौकार नेत्रदीपक स्ट्रोक होता. विशेप मध्ये ज्याच्या वेळी तुम्ही फटकेबाजी करता ते नेत्रदीपकच पाहायला मिळतात. यावेळेस ऑन साइडला मारायचा होता बॉल, ऑफ साइडला गेला. बॅटची आउटर एज, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होते, मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळते. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस 2 षटकं कंप्लीट होतील त्यावेळेस पॅनल्टीच्या धावा आपण ऍड करू MD स्पोर्ट्स कोसले या संघाच्या खात्यामध्ये. याची नोंद करून घ्यायची आहे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे दुसरा गोलंदाज ऋषांक, ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतर आलेली ही सिंगल. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल.
अजून एक चांगला चेंडू हाताळत असताना ऋषांक पाहायला मिळतात. कदाचित कॅच देखील होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. येस इट इज कट बट नॉट कॉट बाय द कीपर. असली मिस्टेक, एक छोटीशी मिस्टेक झाली आणि त्याला अनुषंगून फलंदाज सेफ आहेत, सुखरूप आहेत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ऋषांक पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. आतापर्यंत 5 धावा त्यांनी खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतात. एक वेगळं ऍक्शन आहे. रिलीजिंग पॉइंट च्या वेळी थोडस आपण म्हणू शकतो बॅक ऑफ द हँड टाकतायत की काय असं चित्र पाहायला मिळतो. चांगला चेंडू आहे. जबरदस्त बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते, स्थगित पाहायला मिळते. ऑन द बोर्ड 15 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे 2रं. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्यात. गोलंदाज ऋषांकने यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, पंचांकडे लावड अपील. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 2 षटकांचा वाजवी केस समाप्त. धावसंख्या 15 असेल. 2 धावा पेनल्टीच्या ऍड करू. आता 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळते. उर्वरित समीकरण असेल ते म्हणजेच आता 12 बॉल विजयासाठी 24 धाब्यांची आवश्यकता. 12.00 ची आस्किंग गती आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचंय, वेळ वाचवणं गरजेचं आहे. हे षटक जर पाहिलं गेलं तर परफेक्ट 3 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं हे षटक. कौतुक करावं लागेल. जर पाहिलं गेलं तर 9 मिनिटांमध्ये 2 षटकं जी आहेत ती कंप्लीट झालेली आहेत. टीम अडल घ्यायचं नाहीये, विनंती असेल टीम कृष्णा बॉईज वाफे. दुसरीकडे एमडी स्पोर्ट्स कोसले संघ पाहायला मिळते थोडासा बॅकफुट वरती. 12 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण जे अगदी आपण पाहू शकतो. 12 बॉल विजयासाठी 24 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती 3ऱ्या षटकामध्ये दिवेशला आपण पाहू शकतो. दिवेश पाहायला मिळतील षटक क्रमांक 3 मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती एमडी स्पोर्ट्स कोसले विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना कृष्णा बॉईज वाफे या संघाकडून जबरदस्त अशी कामगिरी आतापर्यंत गोलंदाजांची राहिली आहे या सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्ये देखील पाहायला गेलं तर जबरदस्त कामगिरी आपल्याला 2ऱ्या आणि 3ऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, 2ऱ्या षटकामध्ये फक्त 4, 3ऱ्या षटकामध्ये 10 आणि 4थ्या षटकाचं विवरण पाहिलं तर 4थ्या षटकामध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या. यावेळेस देखील पाहू शकतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडासा फंबलनेस आणि तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा 2. आता समीकरण 11 बॉल विजयासाठी 22 धाब्यांची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 22 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. एमडी स्पोर्ट्स कोसले विपक्ष कृष्णा बॉईज वाफे. अशी मॅच, अशी लढाई, अशी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती सध्याच्या स्थितीला. यावेळेस लोवर 1 फिंगर रोल केले गेले होते. विश्व माध्यमातून एकदा कंप्लीट झाली. थोडेसे फलंदाज क्विक होते त्यामुळे फिल्डर स्किट झाले आणि त्याचा फायदा उचलला गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. आता 10 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता आहे. 10 चेंडू विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. चेंडूला फ्लाइट देत आहेत दिवेश. यावेळेस बॅकफुटला आले, हॅमर केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील, अगदी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न होते मात्र बॉल सीमा पलीकडे गेलाय आणि मिळतील धावा 4. बॉल सीमा पार, नशिबाचा लकी चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती 25 पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 8 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता आहे. 8 चेंडूंमध्ये 16 धाब्यांची आवश्यकता. एक जबरदस्त महामुकाबला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. बॅटन पॅड मधून एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला. 8 चेंडू 16 असं समीकरण पाहायला मिळतं. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आहे मात्र कौतुक केलंय श्रावण यांनी. मात्र फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बाद. एक धाव कंप्लीट करून 2ऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र मी म्हणेल विकेट सॅक्रिफाईस केली कारण अक्षय खंडागळेला स्ट्राईक द्यायची होती. मात्र शेवटचा बॉल आहे, किती या स्ट्राईकचा फायदा उचलू शकतील हे पाहूया आपण. 7 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता असेल विजयाचं समीकरण एमडी स्पोर्ट्स कोसली या संघासाठी.
थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती वासुदेव आलेले आहेत. वासुदेव एक असं नाव आहे ज्या नावाने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेट ज्यावेळेस कल्याण ग्रामीणचा आपण विचार करतो हादरवून सोडलंय. आम्हाला आठवतोय पोईकर चषकाची मॅच जिथे एकीकडे क्वालिफाईंग राऊंड होतं, क्वार्टर फायनल पाहायला मिळत होती. एकीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ वरप तर दुसरीकडे संघ पाहायला मिळत होता एमडी स्पोर्ट्स कोसले. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना सलगचे 3 बॉल 3 षटकार मारून 3 चेंडू राखून तो सामना फिनिश केला होता वासुदेव यांनी. अगदी तीच सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. विकेटचं पतन झालं. आता 6 बॉल 15 धावांची आवश्यकता असेल. यस डीजे. ते 15 धावांची गरज. जी मॅच जनरल वॉर्ड मध्ये होती ती मात्र आता ICU मध्ये शिफ्ट होत असताना पाहायला मिळतीये. 26 या आकड्यावरती चौथा गडी बाद होत असताना पाहू शकतो. ज्या खेळाडूसाठी विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली होती असा अक्षय आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला तंबूच्या आश्रयाला जातोय. वासुदेव आणि मनीष ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. पुल करण्यात येतोय. दरम्यान चेंडू डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत कंप्लीट होईल फक्त आणि फक्त इथे सिंगल. 5 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 14 धावांची गरज. वासुदेव आणि मनीष ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. विराट कोहलीने हरीश रॉफ विरोधामध्ये मारलेला षटकार आणि त्याची प्रतिकृती या चेंडूवरती देखील अगदी त्याच प्रकारे फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅचला संजीवनी देणारा हा षटकार येतोय मनीषच्या बॅटमधून. करण्यात आलं होतं सातत्याने. रबर बॉल क्रिकेटमध्ये असे आपण फटके पाहतो. ज्यावेळेस गुड लेंथ वरती चेंडू हिट होतो त्यावेळेस अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटके आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस देखील मोठा फटका. डाऊन द बॉल फिल्डर आले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर ओव्हर द फिल्डर हेड स्क्वेअर लेग रिजन मधून बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार षटकार पाहू शकतो आपण फलंदाजच्या बॅटमधून. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात आणि ते षटकार संजीवनीचं काम करतायत कोसले संघासाठी. यावेळेस आपण पाहू शकतो खुलवर टप्पाचा चेंडू होता. अगदी ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू पाहतोय आपण. डॉट बॉलची समाप्ती होती. अगदी स्वतः श्रावण देखील हे सांगतात अशा प्रकारे गोलंदाजी कर. ज्या वेळेस अपटी चेंडू टाकण्यात आले त्यावेळेस त्यावरती कर्पूस समाचार घेण्यात आलंय. या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पुल करायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमारेषा पलीकडे गेला आणि त्या आधीच्या चेंडूवरती हॅमर करण्यात आलं होतं आणि बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार गेलता. यावेळेस आपण पाहू शकतो वाईट बॉल पाहायला मिळतोय. स्कोर आर लेवल आणि आता समीकरण येणारे 2 चेंडू 1 धावेची गरज असेल.
40 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. वासुदेव आणि मनीष ही जोडी आपण पाहतोय. स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी, त्यासोबत चेजिंग देखील कंपल्सरी, म्हणून 2 चेंडूंमध्ये कंपल्सरी एका धावेची गरज. 2 चेंडू आणि एका धावेची गरज पाहायला मिळतीये. 40 धावा स्कोरबोर्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. MD स्पोर्ट्स कोसले सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट वरती या मॅच मध्ये आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका, फक्त आणि फक्त दिशा दाखवली, कट करण्यात येतो आणि बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय MD स्पोर्ट्स कोसले संघाने. अभिनंदन MD स्पोर्ट्स कोसले. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत कृष्णा बॉईज वाफे या संघाला. अप्रतिम अशी कामगिरी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं तर मनीषच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये 16 धावांची विस्फोटक अशी कामगिरी पाहायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये 15 ते 16 धावा पाहिजे होते, तिथून पूर्ण प्रकारे स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा विचार केला वासुदेवच्या माध्यमातून खराब गोलंदाजी होती. वाफे टीमच्या कॅप्टनला विनंती आयोजकांशी संपर्क साधायचा. धर्मेंद्रच्या माध्यमातून 1 विकेट कॅरी झाला होता. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण मनीषच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 9 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. अक्षय खंडागळेचं देखील 4 चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. पांडुरंगचं जे मात्र आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. इंडिव्हिज्युअल 4 चेंडूंमध्ये 16 धावांची कॉन्ट्रीब्युशन, जिच्या माध्यमातून